एका छोट्याशा 20 रुपयाच्या बाटलीने महाराष्ट्र सरकारलाच आता ॲक्शन मोडमध्ये आणले। आतापर्यंत शाळेबाहेर गुटखा, पान मसाला, सिगरेट विक्रीवर कारवाई होत होती, पण आता या यादीत एक एनर्जी ड्रिंकचाही समावेश झाला आहे। होय, स्टिंग। अनेक विद्यार्थ्यांच्या हातात सहज दिसणारे हे स्टिंग एनर्जी ड्रिंक आता राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात विकता येणार नाही। नियम मोडला तर थेट कारवाई होणार, पण प्रश्न असा आहे की एका सॉफ्ट ड्रिंकवर एवढी कठोर कारवाई का? खरंच हे ड्रिंक मुलांसाठी धोकादायक आहे का? आणि या निर्णयामागे नुकतेच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त बनलेले तुकाराम मुंढे यांची भूमिका किती महत्त्वाची आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रसन्न तरडे आणि आज आपण पाहणार आहोत या निर्णयामागचं संपूर्ण सत्य। सुरुवात झाली ती विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नापासून। श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी सरकारचं लक्ष वेधलं। त्यांचा आरोप होता की हे स्टिंगमध्ये कॅफेन आणि साखरेचं प्रमाण जास्त आहे। हे पेय लहान मुलांच्या वावरावर तसेच पेय पिण्याची सवय लावू शकतं। त्यांनी असाही दावा केला आहे की उत्पादनाच्या लेबलवरही हे पेय मुलांसाठी योग्य नसल्याचा इशारा आहे, तरी देखील शाळेबाहेर सहज हे विकलं जातं। त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी मोठी घोषणा केली। महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग सारख्या एनर्जी ड्रिंकवर बंदी घालण्यात येणार आहे। या नियमाची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट आदेश आता सरकारने FDA ला दिले आहेत। नियम मोडणाऱ्यांवर अन्न व सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली जाईल। फक्त बंदीच नाही तर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एनर्जी ड्रिंक्सचे संभाव्य आरोग्यविषयक परिणाम समजून सांगण्यासाठी जनजागृती मोहीम देखील राबवण्याचे निर्देश आता सरकारने दिले आहेत। म्हणजे सरकारचा भर केवळ कारवाईवर नाही तर जनजागृतीवर देखील आहे। पण आता इथेच येतो एक महत्त्वाचा मुद्दा। सरकारने संपूर्ण राज्यात स्टिंगवर बंदी घातलेली नाही। बंदी फक्त शाळा आणि शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरातील विक्रीवर आहे। त्यामुळे हा निर्णय विद्यार्थ्यांची सहज उपलब्धता कमी करण्याच्या उद्देशाने घेतल्याचं सरकारचं म्हणणं आहे। या चर्चेदरम्यान आणखी एक राजकीय क्षणी आपल्याला पाहायला मिळाला। मंत्री नरहरी झिरवळ वारंवार मुंडे साहेब असा उल्लेख करत होते। त्यावर आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत तुम्ही मंत्री आहात, मुंडे साहेब नाही मुंडे म्हणा, अशी टिप्पणी केली। त्यामुळे सभागृहात काही काळ हास्य देखील आपल्याला पाहायला मिळालं। दरम्यान आमदार राहुल कुल यांनी FDAच्या प्रयोगशाळांची संख्या आणि तपासणी व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केला। यावर सरकारने राज्यात आणखी प्रयोगशाळा उभारण्याची माहिती दिली आहे। आता येऊयात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, म्हणजेच तुकाराम मुंढे। अन्न व औषध प्रशासनाची सूत्र हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभर गुटखा, पान मसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा धडका सुरू केला आहे। त्याच पार्श्वभूमीवर शाळांजवळ एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयातही प्रशासनाच्या कठोर भूमिकेचा भाग मानला जात आहे। पण इथेच वादही सुरू झाला आहे। काहींच्या मते हा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी योग्य निर्णय आहे, तर काहींचा प्रश्न आहे की जर कॅफेन आणि साखरमुळे धोका असेल तर फक्त स्टिंगच का? इतर एनर्जी ड्रिंक्सवरही कारवाई का नाही? आणि 500 मीटरच्या पुढे जाऊन विद्यार्थी हे पेय खरेदी करू शकणार नाहीत का? त्यामुळे अंमलबजावणी किती प्रभावी ठरणार याकडेही आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर 20 रुपयांच्या ह्या एका बाटलीवरून सुरू झालेला हा विषय आता थेट आरोग्य, विद्यार्थ्यांची सुरक्षता आणि सरकारी धोरणाचा विषय बनला आहे। हा निर्णय खरंच विद्यार्थ्यांचं आरोग्य जपेल का ही केवळ प्रतिकात्मक कारवाई ठरेल? याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा आपला आवाज। हाक तुमची, साथ आमची। धन्यवाद।